पलीकडची माहिती आमच्याकडे नाही. पण ते एकत्र आले तर शरद पवार आणि त्यांची ही मंडळी तुमच्याकडे आली तर तुम्हाला चालणार असेल. नाही, प्रश्न काय आहे, राजकारणामध्ये हायपोथेटिकल सिच्युएशनवर कधी आपलं मत व्यक्त करायचं नसतं. कारण सिच्युएशन फ्लुइड असते, परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे आज तरी ते आमच्याकडे येण्याचे चान्सेस दिसत नाही. त्यामुळे त्याच्यावर मी कुठलंही मत व्यक्त करत नाही. तर एक नारा आहे ना, तो इतक्यात खूप चालतोय. तो म्हणजे दो पार्टी फेक है, काका पुतण्या एक है. हे तुमचंही मत आहे का? मला असं वाटतं की परिवारात कोणी जवळ येत असेल तर आम्ही फार काही ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही आहे. पण पॉलिटिकली जर कोणी एक येत असेल तर आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत. योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. नुसतं तेच नाही, भाजप आणि अजितदादा यांची सुद्धा तशी नुरा कुस्तीचे असं मत आहे. म्हणजे हे नाही स्ट्रॅटेजी म्हणून नाही केलंय नाही नवाब नाही मलिक नाही एक. नाही नाही नाही. मुंबईमध्ये आम्ही थेट भूमिका घेतली. अजितदादांची इच्छा होती आमच्या महायुतीत यायची, पण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की तुमचे प्रचार प्रमुख नवाब मलिक असल्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. ते म्हणाले आम्ही बदलू शकत नाही, त्यामुळे ते बाजूला आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचं मी जाहीरपणे सांगितलं, जाहीरपणे. नुरा कुस्तीचा विषयच नाही. नुरा कुस्तीचा अर्थ काय असतो? दाखवायला लोकांना खरी कुस्ती आणि लढायला मात्र फिक्स कुस्ती. आम्ही स्पष्टपणे सांगितलं, आम्ही इथे एकत्रित लढणार नाही आहोत. आमच्या मैत्रीपूर्ण लढती आहेत, हे मी सुरुवातीला सांगितले. जर मुंबईत तुम्हाला आकडे कमी पडले आणि त्यावेळेला अजितदादांच्या पक्षाची मदत घ्यायची वेळ आली तर